ॐ हं हनुमते नमः। 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 पाणी लावून घ्या बरं.
Namo
करायचं नाही. उजव्या हातात पाणी घ्यावं. आवाज माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तथाच अस्याः भारत राष्ट्रे महाराष्ट्र प्रदेशे सकल नासिक महानगर्यां समीपे आसित वीरभूमि भगुर नामने ग्राम स्थित सकल जनानां प्रतिनिधि भूत यजमानो अहं मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ अस्माकं ग्रामे सकल अतिवृष्टि अनावृष्टि मूषकादि भय निवारण पूर्वक अस्माकं भारतीय संस्कृति सनातन हृदय अद्य सकल परयः दिनात् आरभ्य दिनत्रय साध्य वीरभद्र रुद्रस्वरूपी ग्रामदेवता श्री हनुमान देवतानां समन्वित विठ्ठल रुक्मिणी तथा च भगवान आशुतोष देवतानां अचल प्राण प्रतिष्ठा अंगभूत अद्य तृतीय दिने स्थापित देवतानां पंच उपचार पूजना तथा च सकल आनित मूर्तीनां अचल प्राण प्रतिष्ठा पूजन तथा च स्थापित मंडलस्थ देवतानां उत्तरांग यजन वसोद्धार समन्वित पूर्णाहुति पूजन तथा च बलिदान आदि सकल कर्म श्रद्धा भक्ति युक्त अंतःकरणेन सकल सांग उपांगेन सश्रद्धया एभिः ब्राह्मण सहायेन सकलं कर्म अहं सद्यः करिष्ये.
आपल्या हातामध्ये फूल घ्यायचे, सौभाग्यवतीने ते फुलावर हळद कुंकू व्हायचंय आणि ते फूल जमिनीवर पुरुषांनी वाहून द्यायचंय. ओम श्री देवरण्यो प्रियाते मूलमाय त्यांच्या आत्म्याला हळद कुंकू व्हायचंय. नंतर ते फूल पुरुषांनी सूर्यनारायणाला असं आकाशाकडे वरती दाखवायचं आणि आपल्या तानामध्ये सोडून द्यायचं फूल. ओम फक्त काय करायचं आता आपल्याला समोर ठेवलेले चौरंग मांडले का त्यांचं प्रार्थना म्हणजे सगळ्याचं पूजन करायचं आहे. हे फक्त तुम्ही दोघं उठायचं आणि गुरुजी ज्या चौरंगाला सांगतील त्या चौरंगाला एक एक फूल व्हायचं आणि हळद कुंकू व्हायचं.
सत आवाहे प्रतिष्ठित देवताभ्यो नमः रागपुत्रार्थे गंधार्थे संपूर्य सौभाग्यमर्पयामि ग्रहमंडल देवताभ्यो नमः रागपूर्णार्थे गंधाक्षरसये संपूर्य सौभाग्यमर्पयामि रुद्रसौति गौरमंडल देवताभ्यो नमः रागपूर्णार्थे गंधाक्षरसये संपूर्य सौभाग्यमर्पयामि गणपती बाप्पासमोर एक फळ ठेवायचं आणि त्या फळाचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचा गणपती बाप्पापर्यंत 5 वेळा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, भगवान भयंकर
अर्घ्य दानेन फलदोस्तु सदा मम रिद्धि सिद्धि सहिताय गणेश पाणी घेतले जलमालायो वाले समेधाम विश्वतो नाव घेतले मुखाने स्मारक नाव द्यायची बरं का ओम अरण्याय Thank you.
पुष्पांजलिं समर्पयामि ओम राजराजपालयुता आदिप्रजादिवंशोपालसुचेतपालसमर्दनोग्रमण्डलदेवतेभ्यः वास्तुमण्डलदेवतेभ्यः योगिमण्डलदेवतेभ्यः क्षेत्रपालमण्डलदेवतेभ्यः भैरवमण्डलदेवतेभ्यः सर्वभद्रमण्डलदेवतेभ्यः समन्वित अग्रमण्डलोपरि स्थापित सर्वप्रधानदेवताः इममनिगृह्णीत यजमानस्य अस्य धनपदस्य च अभ्युदयं कुर्वः करतारः क्षेमकर्तारः राज्यकर्तारः पुष्टिकर्तारः तुष्टिकर्तारः निर्विघ्नकर्तारः कल्याणकर्तारः सुखदाः वरदाः भवतो चन्द्रत्रिककालमातायो क्षेत्रपालबलिप्रदानपूर्वक क्षेत्रपालपूजनं च करिष्ये अर्पयामि वायव्यात्मकधूपां तेजसात्मकदीपं दर्शयामि धूपदीपान् दत्योदनमाशान् नैवेद्य या भाताला पाणी फिरवा ते उगवत्या लावून घ्या भातावर लावलेल्या हातावर लावलेल्या उगवत्या लावून घ्या सगळ्यांनी 5 वेळा नमस्काराय स्वाहा स्वानाय स्वाहा ब्रह्मणे नमः एकदा तांब्यात पाणी सोडा एकाचमनीयं समर्पयामि मंत्रपुष्पांजली एकमेकांच्या हाताला हात दाबा परत ओम नाही स्पाशामावे दान्यास्मात् पयुष्मा नरापुरा सगळ्यांनी हात जोडून मी सांगतो ते म्हणायचंय शक्तिकायो भूतो प्रेतो पिशाचो डाकिनी शाकिनी वेतालो आदि युतायो इमाम भक्तवनी समर्पयामि हातावर पाणी सोडून द्या हात जोडा सगळ्यांनी म्हणायचे श्री माधव बाबा घुले योग महाराज
फुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा शंकरा हे योगेश्वर भगवान ये पृथ्वी शांति 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 चंदन पुष्पाणि समर्पयामि पुष्पाणि प्रसक्रियतां माल्यादीन सुगन्धेन माल्यादीन पुष्पाणि विष्णु गुरुदेव अक्षता इकडे बघा सर्वांनी इकडे बघा समोर एक ग्रुप फोटो इथं मंदिराच्या पुढे येऊ ना माल खाला इकडे बघा ओके गुड ओके वीरभद्र हनुमंत देवतानां तडन तापन टंकारादि अवघातादि कुद्दालादि दोष परिहारार्थे अचल प्राण प्रतिष्ठा पूजनंच करिष्येनाभियुज्य वयन् सामरस्य द्वारकायाग्ने पर्ययामि
आपण त्यांना देवत्व देतो असे ओम याम राम लाम वाम शाम राम शाम साम महा रोम ह्रीं राम आसाम वीरभद्र मारुती देवतानां प्राणाय ओम ह्रीं क्रोम याम
मोबाईल बाहेर होऊन घ्या इकडे बघ, एक मिनिट सर्वांनी इकडे. सुनील भाऊ थोडा मागे सारखा बघ. बापू थोडं, हा ओके ओके. गुरुजी बघा थांबा सरकारचं बरं सरकार एक मिनिट मेरे को ठीक है भैया अभी एक वस्त्र आहे का त्याला वस्त्र आहे का हे तो माईक द्या इकडे माईक द्या हे माईक द्या माईक द्या
तस्मै नारायणाय नमः. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या पुण्यभूमीमध्ये आपल्या पूर्वजांनी जे काही या भगवगावचं भगवतीच्या या पंढरपावन प्रभूभूमीमध्ये हनुमंतरायाचं भूषण या ठिकाणी होतं त्याचा जन्मोद्धार उपस्थितीने या ठिकाणी संपन्न झालेला पिढीची मूर्ती पुन्हा या ठिकाणी आपण पुनर्स्थापित केलेली आहे. विठ्ठलरुक्मिणीच्या ऐकण्याचं सुंदर अशा मूर्ती या ठिकाणी आणलेल्या आहे आणि नूतन शिवलिंगाची पण आमच्या या ठिकाणी झालेली आहे. तर आमच्या या प्राणप्रतिष्ठा आणि आता कलश आरोपण होत आहे. जे शिखर बांधले आपण त्या शिखरावर मंदिराच्या कामात बसून सर्वजणी सिंधू प्रवेशू शिवर्ण सिंधी कशू शिवाना बसा सगळा कलश आरोपण मूर्तींची स्थापना या ठिकाणी आता स्थापना प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्या कलश आरोपण या ठिकाणी होत आहे. प्रभूंचं परम आगे ती जन्मोद्धार समितीने ग्रामस्थांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केल्यामुळे लवकरच हे काम संपूर्ण झालं. खरं तर या ठिकाणी प्रतिनिधी यांनी 12 वर्ष शिवालयामध्ये तपश्चर्या केली. असे स्वामी सद्गुरू लक्ष्मीदेवी महाराज यांचे उत्तराधिकारी आणि त्या परंपरेच्या आधारी श्री स्वामी भैरवानंद गिरी महाराज आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. याच्या आधी इगतपुरीच्या मठाचे मठाधिपती माधव महाराज घुले पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांना जावं लागलं पण आशीर्वाद या ठिकाणी त्यांनी दिले. त्यांचं संत पूजा ठिकाणी केले. त्याचबरोबर या ठिकाणी खरं तर रामकृष्ण मिशनचे प्रमुख आहे मध्य प्रदेशमध्ये लक्ष्मणबाई इगतपुरीकर, सोनोपंत दांडेकर मामा, शंकर महाराज विठाणेकर असे अनेक महापुरुषांची कीर्तनं प्रवचनं तिथे संपन्न झालेली आहेत. त्याला फार मोठं स्थान आहे. पण आता पूर्वीचं मंदिर आणि आताचं मंदिर खूप चांगलं काम आपल्या हातून घडलेलं आहे. आता खरं तर पाषाणाचा देव पाषाण प्रतिमा, पाषाणाचा देव पाषाण पायरी, गायचा देव पायरी, पाषाणाचा देव आणि पाषाणाची पायरी एकाची पूजा दुसऱ्यावर पाय देतात. पाषाण तो असतो ज्याची पूजा होते त्याला आपण देव मानतो आणि त्याच्यामध्ये देवत्व येण्याकरता काही प्रक्रिया असतात. त्या सर्व प्रक्रिया ठिकाणी केलेल्या आहेत. कारण देवता या मंत्राधीन असतात. मंत्र हे ब्राह्मणाच्या अधीन असतात. या कामाकरता ब्राह्मणांना विदेशात संपन्न ते आपल्याला मिळाले. वळण बसवण्याकरता संन्यस्त लागतो. ज्याने स्वतःचं पिंडदान आणि आपल्या पूर्वजांचं पिंडदान केलेलं आहे अशा पद्धतीचा विद्यावंत त्यांचा झाला त्याला तो वळण बसवण्याचा अधिकार असतो. कारण जो वळण बसवतो त्याचा वंशही होत असतो. म्हणून या दृष्टिकोनातून आपण योजना केलेली या ठिकाणी चांगल्या रीतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पूर्णावतीपूर्वी आज आपण सर्व या ठिकाणी आहात. इथे सर्व आपण गौरवची मंडळी आहात. तुमच्या आयुष्याचा सुवर्ण क्षण आहे. मंदिरावर कळत बसतोय. प्रत्यक्ष हनुमंताचं मंदिरात दर्शन घ्यायला वेळ नसतो. म्हणून कळत जरी पाहिला तरी तुका म्हणे मोक्ष देखील कळत. पंढरपूरला जाणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना मंदिरात जाऊन दर्शन मिळत नाही. ते सोपाऱ्यामध्ये येतात आणि तिथून पांडुरंगाचा कळस पाहतात. कळस पाहिल्या तरी कारण कळसामध्ये आणि मूर्तीमध्ये एकच तत्व भरलेलं असतं. इथे सुद्धा याच्या सुद्धा प्राणप्रतिष्ठाच आहे, देवत्वच आहे. तेव्हा कलश स्वीकार बसणं ही अत्यंत चांगली बाब आहे. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी आता कलश बसेल. भैरवानंद स्वामी महाराज कळस घेऊन शिखरावर जाते. कारण तिथे गेल्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा. तेव्हा स्वामींना विनंती करतो की त्यांनी कळसाला बसून प्रदान करा.
करू नका, खालून पण बघता येईल, या बाजूला जा, खालून पण बघता येईल सोहळा. जास्त गर्दी करू नका वरती, खालून पण रस्त्यावर शिखराचा सोहळा बघता येईल. हॅलो 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 संत कृपा झाली आली इमारत आली ज्ञानदेवरचिला पाया मुकुट घालायचे हर्षदा आणि रोहन हॅलो रोहन रोहन पवार अर्चन काबर या शिखरदास खरं स्मरण केले की सगळ्या यजमानांनी महाराजांना घेऊन पूर्णाहुतीला मंदिरात यायचंय. पूजेला बसलेले सगळे यजमान आणि महाराज यांनी सगळ्यांनी पूर्णाहुतीला मंदिरात यायचंय. भास्कर सोनवणे फोटोग्राफर खाली या. हार लागतो. शिखराची प्रतिष्ठापना झाली असेल तर यजमानांनी
रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, लक्ष्मण भैया की जय, सीता मैया चला महाराज सीता मैया चला स्वामीजींना मंदिरात घेऊन या, त्वरित घेऊन या. स्वामीजी मंदिर में पधारिए. बाबांना बी सांग इकडे बघा म्हणून. बाबा इकडे बघा. स्वामीजींकडनं कलश वरती ताब्यात घेऊन टाका. स्वामीजी ते पाठवा. मारुतीचं काम झालंय वरचं. मारुतीचा प्रधान कलश जर बसवला गेला असेल तर महाराजांना खाली बोलवा फक्त. महाराजांकडे काका साहेब जा पुढे जा. काय करू नका. ते बरोबर करू आम्ही. तुम्ही सांगा खाली येऊ द्या. तुम्ही जागा असेल तर खाली
वेगळा अजून त्याचा लाडला प्रखर माझ्याकडून एक अजून आहे ना तो कुठेतरी मेडिकल विकलं मेडिकल ते आपलं खांद्याला दिलं ना चालवायला. हां तेच मी बसलो त्याला 12 लाख मी दिला आहे गाडी माझ्याकडं टू व्हीलर माझ्याकडं फ्लॅट माझ्याकडं सगळं झालं सगळे आहे लोचे भाऊ पण काय आपल्याशी वाटलं का
सकल पूजयिष्ये हनुमत दक्षिणा कलशम दातुं कुटुंबस्य समस्त दानाचा संकल्प केला सूर्य चंद्र असो यावर देव प्रतिनिधी अधिकार कष्टदर्शन पूजन अधिकार समस्त एक गोदान झालं पाहिजे, एक गाईचं दान झालं पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण आपल्या शब्दात अटकायचं नाही. आपण गुरुजींना ब्राह्मण, सवाष्ण, कुमारिका, बटू, आप्त, इष्ट, मित्र, परिवार, जनाना तथा च सकल ग्रामस्थ जनाना अन्नेन तर्पयिष्ये तेन श्रीकर्माधीश प्रियता अन्नदान करूनच पाठव. त्याच्यात ब्राह्मण, सवाष्ण, कुमारिका, बटू, आप्त, इष्ट, मित्र सगळे ग्रामजन स्वधर्मीय इतर धर्मीय कोणी पण आमच्याकडे या जो प्रत्येकाला आम्ही आज अन्नदानाने संतुष्ट करू. कोण कोणत्या रूपात येईल नारायणाला विनंती करा. पुढच्या यज्ञाला तुम्ही असेच लवकर प्रकट व्हा आणि आम्ही ह्या कर्माची सांगता करावी. हातामध्ये कैवल्य साध्य कर्मणः अचल वीरभद्र हनुमान महादेव प्राणप्रतिष्ठा आवाहित श्री परमेश्वर देवता प्रियताम नाम दत्तो. समोर बघून 7 वेळेस नमस्कार करा.
मूर्ती स्थापने करता तपस्वी लागतात, ज्ञानी लागतात, भक्त लागतात, कळस बसवायला संन्यस्त लागतात, उपचार करा, मंत्र म्हणण्याकरता सद्गुरू लक्ष्मण स्वामी गिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी स्वामी भैरवानंद गिरीजी महाराज या ठिकाणी आहेत. औरंगाबाद गुरुवारी माधव बाबा पण आशीर्वाद देऊन गेले. अशा अर्थानं ही स्वातंत्र्याची प्रेरणाभूमी आहे आणि पिढ्यानपिढ्या मंदिरामध्ये आपण भजन कीर्तन करत आहोत. एका अर्थानं एक नवीन पर्व या निमित्तानं सुरू झालेलं आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस लोक उजागर, अशी त्यांची अपूर्व शक्ती आहे. सुंदर रीतीनं कार्यक्रम पार पडलेला आहे. आता पूर्णाहुती झाली. हे मंदिर भाविकांना दर्शनाकरता मुक्त केले. विश्वस्त बोर्ड ग्रामस्थांनी सर्व जाती या ठिकाणी यायला मुभा दिलेली आहे. नुकताच उत्सर्गविधी झाला, पूर्णाहुती झाली, वसुधाराचे मंत्र झाले सर्व आणि योग चांगला आहे. कळस बसवायला संन्यासी लागतो. ते पुढारी चालत नाही, ग्रस्ती चालत नाही, कारण जो कळस बसवतो त्याचा वंशमूळ होतो. मी माझ्या आयुष्यात विसरले दयाकन अर्थात तो संन्यासी जाण निरंतर. संन्यास्त पुरुष लागतात ते आपल्याला लाभले. खूप चांगल्या रीतीनं कार्य या ठिकाणी संपन्न झालंय. मी सर्व बगूरच्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो. त्यांनी काया वाचा मनानं सेवा केली. त्यांनी या ठिकाणी काही आर्थिक योगदान दिलं. हे काम योग्य रीतीनं करून घेतलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्याला आता थोडेसे आशीर्वचन ऐकायचे. मला पुण्यामध्ये 5 वाजता कीर्तन आहे, पण तरी सुद्धा आपले ग्रामस्थ आणि कारण शिकवले. मी गुण मानणारा माणूस जरी आज मी जगद्गुरू द्वाराचार्य पदावर असलो पण त्याचं बेसिक भगूर गाव आहे. माझं माध्यमिक शिक्षण 11वी पर्यंत इथे झालं. कॉलेजमध्ये काही माझे मित्र होते, आम्ही बरोबर जात असायचो. तेव्हा असा एक ऋणानुबंध. लहरी भगूर काय वेगळे गावं नाही. लहू ऋषी तिथे होते आणि भृगू ऋषी ते होते. त्यामुळे लहरी आणि भगूर अशी नावं पडली. भृगू ऋषी आणि लहू ऋषी. प्रभू रामचंद्र याच मार्गाने अशा पद्धतीनं त्यांनी रामपथाचाही एक मार्ग आहे. तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी स्वामी परम आदरणीय श्रद्धेय वेद तत्वानंदजी स्वामीजी महाराज रामकृष्ण आश्रम जो कलकत्त्यामध्ये विराजमान आहेत, त्याची शाखा मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ते राहतात. तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यावेत. नंतर या आशीर्वचनाचा समारोप भैरवानंद स्वामी करतील. धन्यवाद. जी थोडीशी माहिती विठ्ठल महाराजांनी दिलेली आहे. हे क्षेत्र आहे श्री क्षेत्र नाशिक. हे क्षेत्र निवडलं निश्चितच ते पुण्यक्षेत्र आहे. लागूनच त्र्यंबकेश्वर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर आहे. पुण्यक्षेत्र आहे, पावन क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी आपण वास करतो. आपलं भाग्य आहे. आपण थोडस एक साधारण छोटासा विषय घेऊया. रोगच नसेल तर रोग सरो, वैद्य असेल तर वैद्य, औषध, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. मंदिराचा आपल्याला काय उपयोग? एवढा खर्च करून आपण मंदिर बनवतो, त्याचा उद्घाटनाचा सोहळा होतो, आपल्या
पंचक्रोशीत किंवा आपल्या घराच्या जवळ मंदिर असतं, नक्की आपण त्या मंदिराशी काय करायचं? आपण लहानपणापासून आपले आई वडील किंवा कोणीतरी चुलते काकी आजोबा जातात मंदिरात, डोकं टेकवतात, हात जोडतात, काहीतरी म्हणतात आणि परत येतात आणि मुलं बाळ तेच करू लागतात. असं बारकाईने मंदिराचा उपयोग नक्की काय करायचा आपण? कशासाठी तरी? डॉक्टर नसेल तर काय होईल? रोग वाढतील. एक एक पिढी मध्ये एक त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात कोणी पुढे जात आहे, तर असं मोठं कळलं पाहिजे. पण आपल्याला जर माहिती नसेल मंदिर कशासाठी, तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय सांगणार? नाही, आपल्या इथे जा, मंदिरात गेलं पाहिजे एवढं बोलून मंदिर टिकत नाही. आपलं आहे ना ते, आपण हिंदू आहोत, मंदिर आपले देवता आहेत, त्यांची आपण पूजा केली पाहिजे, आपण साधारणपणे एवढं बोलतो. परंतु एवढ्यापुरतं मंदिर नाहीये, त्याच्यात थोडीशी गंभीर गोष्ट आहे. सगळ्यांनाच माहिती, मी काय असं नवीन. तर आपल्याला जर काही रोग असेल तर तो रोग दूर करण्यासाठी आपल्याला मंदिर, म्हणजे मंदिर ही वास्तू नाही तर तिथली देवता पाहिजे. केवळ मंदिराची वास्तूच असेल आणि देवता नसेल तर मग त्याने होणार नाही. आणि मंदिर नसताना देवता असेल तरी आपलं काम भागू शकतं. बऱ्याचदा उघड्यावर देवता कशासाठी, मंदिर कशासाठी? तर आपल्याला काही गोष्टी हव्या आहेत, आपण त्या मागतो, हे सरळ सोपं आहे हे समजण्यासाठी. हे होईल, आपण आशा करतो की भगवंत आपल्याला त्या गोष्टी त्याच्या इच्छेनुसार जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तो पुरवतो. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है. देर भी नाही और अंधेर भी नाही, परंतु ठीक आहे, लोकांनी मन तशी तयार केलेली आहे, असं काही नाही. तर त्याला बरोबर वाटतं तेव्हाच तो करतो आणि ती बरोबर वेळ असते, त्याला देर उशीर नसते. बर, भगवंत आपल्याला काय काय देऊ शकतो? आपण जाऊन काय मागतो? इकडे थोडी परीक्षा आलेली आहे, परीक्षात पास होऊ द्या, नोकरीला अर्ज केलेला आहे, नोकरी लागली तर बरं, व्यवसायामध्ये इकडे असं थोडासा कॉन्ट्रॅक्टचं काहीतरी होतं, ते कॉन्ट्रॅक्ट जर मिळालं तर बरं, इकडे ते बिल अटकून पडलेले पास झालं तर बरं, आजार झालेला आहे तो जर बरा झाला तर चांगलंच आहे, लग्न जुळत नाही, चांगले पाहुणे यावं वगैरे वगैरे वगैरे, अशी मोठी यादी आपली आहे. भगवंत काय काय देऊ शकतो? जर एवढं आहे तर तुम्ही किती मागता? एवढंच. मागायचं तर असं मागा एकदाच की परत मागायची गरज नको पडायला. देणाऱ्याकडे कमी का मागण्याची अडचण आहे? कमी कोणाकडे? चुकतो कोण? देणाऱ्याकडे कमी आहे की मागणाऱ्याकडे कमी आहे? मागणारा बरोबर मागत नाही. देणाऱ्याकडे भरपूर आहे, सगळं विश्व त्याच आहे. द्यायचं झालं तर कसं, भगवान श्रीकृष्णांनी सुदाम्याला न मागता गोष्ट मागायला पाहिजे का? त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव माता, ईश्वर माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सखा आहे, द्रव्य अर्थात संपत्ती किंवा धन आहे, सगळं ईश्वरच आहे. ईश्वर जर माता पिता असेल तर ईश्वराला कळत नाही का मुलाला काय पाहिजे? लहान मुल असतं, आईला वडिलांना सगळं कळतं, त्याला खायला, त्याला प्यायला, त्याला हे झालं ते झालं सगळं कळतं. आणि आई वडिलांना कदाचित नाही कळलं तरी ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला निश्चितच कळतं. त्यामुळे ईश्वराला आपण कमी समजणं किंवा आता म्हणून मला ते म्हणजे असं ते आपण ते हे लावून खणेल नरसाळ, छोट्या त्या तोंडाचं नरसाळ लावलं नाही तर वरतून तुम्ही भरपूर टाकणार होतो, नरसाळ छोटा लावलं मी त्याला काय करू? आपली मागणी ही नरसाळ्याची छोटस ते तोंड आहे. तो आर्तार्थी जिज्ञासू ज्ञानी भरतर्षभ. आर्त, ज्याला रोग शोक झालेले आहे, दुःख झालेलं आहे, त्याला आर्त म्हणतात. तो त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करतो. अर्थार्थी, काही कोणाला गरज पडलेली आहे, पैशा आहे त्याची, तो अर्थार्थी असतो आणि तो त्या गोष्टी भगवंताकडे मागतो. तिसरा आहे जो जिज्ञासू, काही जाणून घेऊ इच्छितो धर्माच्या गोष्टी किंवा जगातली काही गोष्ट असो. जिज्ञासू त्यांनी काही असं म्हटलं नाही की ईश्वरालाच जाणून घेण्याचा जिज्ञासू तो, काही जाणून घेण्याचा असो तर त्याला काही माहिती करायची असेल म्हणून ईश्वराची प्रार्थना करू शकतो. मला हे समजत नाही, मला याची माहिती पाहिजे, देवा मला समजून दे किंवा याची माहिती मला मिळू दे वगैरे, तो जिज्ञासू म्हटलेला आहे. भरतर्षभ,
भगवंताला चारपैकी सर्वात जास्त जवळचे कोण वाटत असतील? वाटतात की नाही? सर्वात जास्त जवळचे त्यांनी म्हटलेलं आहे की उदाहरणी त्वात्मैव मे मतम, की आपला जो ज्ञानी आहे तो तर माझा आत्माच आहे. आता जो मुख्य विषय सुरू केला होता की मंदिर कशासाठी, तर आपल्या ह्या 4 प्रकारच्या गरजा, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, ह्या 4 प्रकारच्या माणसाच्या गरजा म्हणलेल्या आहेत. त्यातल्या साधारणपणे पहिल्या 2 गरजा आपण घेऊन मंदिरापर्यंत जातो, बाकीच्या पुढच्या 2 विषय विशेषपणे आपण पुढे जात नाही. खरं तर तो रोग आहे, एक रोग संकटी पावावे, मत रामदासांनी आरतीला लिहून ठेवलेली आहे, आपण ती म्हणत असतो. आणि निर्वाणी रक्षावे याबाबत की देवा आम्हाला ह्याची अडचण, त्याची अडचण, हे काय झालं, ते काय झालं, तब्येत बिघडली वगैरे, अशी प्रार्थना आम्ही काही मंदिरात जाऊन साधारणपणे करत नाही. आम्हाला असं वाटतं की ते भगवंताने एवढंच बघायचंय का, मग त्याला भगवंताच्या बाबत आमची अशी प्रार्थना असते की जर बघणार असतं तर एकदाच बघ आणि पार कर. परत याच्यात फेऱ्यामध्ये, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, भवसागरामध्ये ठेवू नको, त्यातून बाहेर घेऊन जा, म्हणजे परत परत मागण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर जंगलात चुकलात तर तुम्हाला त्या जंगलात राहायचं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे, हे सगळं कोणाकडे तरी मागत बसावं लागेल, सोय करत बसावं लागेल, वर्षानुवर्ष करत बसावं लागेल. कोणाला तरी म्हणावं किंवा मला जरा बाहेर काढ ना. जंगलात चुकल्यावर त्याला म्हटलं पाहिजे त्या जंगलातून मला बाहेर काढ. जंगलातच जर बसून राहिलं तर माझ्या सगळ्या गरजा मला परत परत भागवाव्या लागतील. जर जंगलातून त्याने बाहेर काढून दिलं तर त्या सगळ्या गरजा अशाच संपुष्टात येतील. त्यामुळे मृत्यूचं चक्र आहे, यातून एकदाच बाहेर काढ. आणि हे बाहेर काढण्यासाठी जो पूर्णपणे प्रयत्न करतो तो संन्यासी असतो. मग त्याने विधी करो की नको करो. तुमच्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की भगवंता हे भवसागर किंवा संसार सागर आहे, जन्म मृत्यूचं चक्र लागूनच आहे आणि यातून बाहेर पडता येतं, मला यातून बाहेर पडायचं आहे, असं जर तुमच्या कोणाच्याही मनात भावना व्यवस्थितपणे उदयाला आली असेल तर ज्या क्षणी ही भावना उदयाला आलेली आहे त्या क्षणापासून तुम्ही संन्यासी आहात. तुम्ही गेलेले कपडे घाला, विधी करा, नका करू, घरी राहा, बाहेर जा, कुठेही जा, ही भावना जर मनात स्थिर असेल तर ती व्यक्ती संन्यासीच आहे. गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये 1ल्या श्लोकामध्ये भगवान हे अत्यंत स्पष्टपणे सांगतात की अनाश्रितः कर्मफलम कार्य, की धर्माचा सार मोक्ष आहे. 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जन्म मृत्यूच्या चक्रात आणखी काही नाही. आणि तो प्राप्त करण्यासाठी संन्यासी त्या मार्गाला लागल्यामुळे तो कळसासारखा आहे. पुरुषार्थामध्ये जसा मोक्ष कळस आहे तसा समाजामध्ये ह्या कामाला लागलेला जो मनुष्य आहे तो त्याने जीवनाच्या तसं आहे का? आज आपल्या भोर गावात ही भूदऋषीची तपस झाली असं ऐकून बरं का, माहीत नाही पूर्ण, पण सावरकर वीरांची जन्मभूमी नक्कीच ऐकून नाही, पक्की इथं पक्की. आणि या गावात आज एवढा सुंदर कार्यक्रम असताना पूर्ण गावाने फिरावं लागत होतं बिगर आमंत्रणच. काही ठिकाणी आमंत्रण देऊनही जाऊ नये, पण काही ठिकाणी बिगर आमंत्रणच आलं पाहिजे. लोकांनी आमंत्रणाची अपेक्षा करावं का? हरकत नाही. काय झालं थोडक्यात सांगतो आणि मला काय जास्त बोलतायच नाही. हनुमंतराया सीतेच्या शोधा करता गेले. हनुमंतरायावर बोलत पुढे गेले, सीतेच्या शोधात माहिती आहे पुढे गेले, पुढं लंकेत. म्हणजे तुम्हाला लंका माहिती आहे, लंकाचा अर्थ उलटा करा, कळाला? लंकेत गेले काय म्हणजे काळाच्या तड्याच्यात गेले होते, कारण तिला तो काळ होता. आणि जेव्हा लंकेत गेले सीतेच्या शोधा करता, सीतेचा शोध लावला फास्ट सांगत. प्रभू रामचंद्रापाशी आले, सीतेचा शोध लावला. रामाने हनुमंताला विचारलं, हनुमंता सीतेचा शोध लागला? हो. लंकेची रचना कशी? लंकेच्या रचनेचा जेव्हा विशेष हनुमंतरायाला सुरुवात केली, हे प्रभू लंकाचा काय पठार, सोन्याची नगरी, चौकून कडक कोट बंदोबस्त आहे, फुटा फुटावर राक्षस उभे संरक्षण, आणि मधी
यज्ञ याग जप तप अनुष्ठान या चालू आहे. प्रभू रामचंद्र काय बोलतो रावणाच्या नव्हे हो तपस्वी जप तपी संन्यासी समजे दिला आणि बघितलं. प्रभू रामचंद्राने सांगितलं हे हनुमंतराया मी एकाही राक्षसाला मारू शकत नाही कारण जिथं जपी तपी संन्यासी वैरागी यज्ञ या जप हो भावानं चालू आहे. पण हनुमंतरायाने परत सुरुवात म्हणून त्याच्या मोर सांगा फक्त दुर्गुण काढा. महाराजांनी भरपूर सांगितलं आपले दुर्गुण काढा. दुर्गुण काढला तो संन्यासीचे दुर्गुण मनुष्य मेला. नवल अहंकाराच्या गोठी सहसा अज्ञानाच्या नलागे पाठी सज्ञानाच्या जोडी कंठी नाना संकटी नाचू. प्रत्येकाला अहंकार आहे आणि तो अहंकार घालवण्याकरता भजन. हा अहंकार घालवण्याकरता मंदिरात नम्र होऊन दर्शन घेणे. मंदिराचं उदाहरण आणि 1 तास अर्धा तास 15 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं नसल टाईम तर 1 मिनिट पण तिथं बसा. पुढं मंदिरात समद्यांनी संगत नका गर्दी करू. दिवसभर रात्रंदिवस जप चालला पाहिजे. कोणचा जो हनुमंत रायानी जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम. असं जप करशाल ना किती वर्षाने घाबरू नका. आता काहींच्या खिशात आहे नाही हे तुम्ही घाबरू. पण रामनामाचे दर्शन रोज द्या. हनुमंताचं मंदिर बांधलंय त्यांनी श्रीरामाचा जप करून रामाचे मंदिर नाही काही ठिकाणी पण हनुमंताचं मंदिर प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक गल्लीत प्रत्येक गोळात हे ध्यानात ठेवा. रामाला उणीव आणलेले हनुमंतराय कारण रामाचे भक्त रामापेक्षा श्रेष्ठ. बरोबर आहे. रामाचे भक्त आहे का नाही आहेच म्हणावं कारण हनुमंतराय आपले कोणी असं नाही करत. त्याने फक्त हृदयात त्यांनी सांगितलं पण संन्यासी का असावा तर तो गेला तरी त्याच्या मागे रडायला कोणी नाही. आणि ती परिस्थिती तुम्ही आज आणलीच होती त्याच्यात शंका सुद्धा घ्यायची नाही. म्हणून हात जोडून सर्वांना विनंती माझी दाक्षाने ही खूप मागतो प्रेमानं मागतो. बोला प्रत्येक एकदाशी बोला प्रेमानं जय श्रीराम जय श्रीराम जोरात नाही आवाज मारा श्रीराम जय श्रीराम. असं रोज आपल्या मुलांना सुद्धा वळण लावा. आता गावागावांमधून आहे ना रामाचं भजन करायचं तर माईक लावला ना लोक बंद करते बरं का. आता तेवढी सावधानता बाळगा. रामाचं भजन चालू झालं तर लोक म्हणते हो काय डोकं उठवून केली आणि ते म्हणतात ते काय डबले लावले काही जाड्यावाने नाचाच्या त्याला म्हणते अजून थोडा आवाज वाढव अजून जोरात. अहो ही जाड्याची जात आपली तयार झाली आणि मोर कशा नाचात. हात जोडून विनंती राम नाम प्राण गेला तरी सोडू नका. आपलं जीवन त्याच्यातच आहे आणि आपणही जगणार तर त्याच्यावर जगणार. आज भारत जिवंत आहे तर फक्त राम नामाच्या ताकदीवर आपल्या हरिहराच्या ताकदीवर बाकी नाही तर ताकद आपल्यात नाही. म्हणून एक बार हर 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 जय श्रीराम जय श्री जय. वा Yes,
मारले. हॅलो हॅलो सर्वांनी लाईन मध्ये उभे राहा बरं. उभे राहा फक्त उभे राहा. ओम हन हनुमते नमः. 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 ओम राजुनाकने परिव्यजामसे मामगोस्मभ्यगो शिवो भवानापानदाव्यानदावयोदा परिबोधाः अन्यास्मेस्मतबन्धुहेतया मामगोस्मभ्यगोयोः प्राणायाः ओम ह्रीं क्लीं यां रां सम्मः आसामृतयोः जीवाय स्थिताः ओम ह्रीं क्लीं यां रां
जोडा मी फोटो काढतो करून तो व्यवस्थित करा हार वगैरे. वहिनी तुम्ही तो हार व्यवस्थित करा. हा आता इकडे बघा. आता उभे राहा. ओके गुड. ओके आणि या कलाकर्षणाचं